हा 10,54,993 भ्रष्टाचार हा मॅडम सीओ बगडे असताना झाला आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा 5 लाखाचा भ्रष्टाचार झाला। हे काँग्रेसला मुद्दा काऊन नाही उचलला, शिवसेनेनं काऊन नाही उचलला? माध्यमातून या सरकारला, या भाजपवाल्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी इथे जे विजेचे दर वाढविले आहेत ते कमी करावे, शेतकऱ्यांचा सोयाबीन चांगल्या भावात विकत घ्यावा। त्या मोठ्या बंधूंनी, लहान बंधूंनी सांगितल्याप्रमाणे लायब्ररीसाठी इथे 5 करोड लायब्ररीसाठी मंजूर झाला आणि त्याचं उद्घाटनही सुद्धा झालेलं आहे। एक मिनिट, हा मुद्दा उचलण्याचं काम कोणाचं आहे? विपक्षाचं। पक्षाचं काम घोटाळा करायचं आणि विपक्षाचं काम मुद्दा उचलायचं। हे असे मुद्दे उचलत नाही, हे सगळे चोर चोर मौजेरे बाई आहे। कामाचा बद्दल म्हटलं तर एकामेकांवर खापर फोडल्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे। आमचं गाव मागच्या 50 वर्षापासून जसं होतं तसंच आहे। आमदार आशिषजी देशमुख आमच्या सोबत आहे। आम्हाला पूर्ण भरोसा आहे की सावनेरमध्ये येत्या 5 वर्षामध्ये भरपूरसे कामं होणार आहे। पाणी पोहोचलं पाहिजे आणि कंटिन्यू 24 घंटे चाललं पाहिजे। इव्हन आरोग्य झाल्याच्या नंतर आम्ही गरम पाण्याची सुविधा पण त्यांच्या घरी पोहोचून देण्याची आम्ही अजेंडा ठेवलेला आहे। तो विकास ऑब्वियसली इथे होऊ शकतो आणि विकासासाठीच आम्ही इथे आलेलो आहे। तर आमचा एजेंडा, आम आदमी पार्टीचा एजेंडा हा आम आदमी पार्टीसाठी, जसं वीज सगळ्यात मोठा आता जो प्रॉब्लेम वीजचा सुरू आहे, जे इतका 5 टाइम्स जास्ती बिल येत आहे, तर सगळ्यात पहिले आमचा एजेंडा आहे की आम्ही सोलर प्लांट आणण्याचा आमचा इथे प्रयोजन। इथे एक पिंपळाचं झाड होतं 200 वर्ष जुनं, त्याला उडवली। 350 वर्ष वडाचं झाड उडवलं झेंडा लावण्याकरिता। झेंडा कसाही लागू शकतो कुठेही, पण 350 वर्षाचे झाड कापून किती टन प्राणवायू तुम्ही गावातील लोकांकरिता कमी केला हे यांच्या लक्षात येत नाही। क्या बोलते सावनेर? आज आम्ही VKB न्यूजच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील सावनेर या तालुक्यात आलेलो आहे। नगर परिषदेच्या निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे। सर्वच पक्ष जे आहे रिंगणात उतरलेले आहे, निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहे आणि अगदी 1-2 दिवसात जे आहे प्रचाराला वेग येणार आहे। आणि आपण बघतो आहे की सावनेर तालुक्यात जे आहे 33,000 मतदाता आहे आणि त्या 33,000 मतदातांचा कोल कुणाकडे असणार आहे तेच आज जाणून घेण्यासाठी आज आपण सावनेर तालुक्यात आलेलो आहे। आणि VKB न्यूजची चौपाल या माध्यमातून जे आहे आपण जनतेचा कोल कुणाकडे असणार आहे आणि या प्रतिनिधींचे विकासाचे मुद्दे काय असणार आहे, अजेंडा काय असणार आहे, या सावनेरच्या लोकांसाठी यांचा काय विकास असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण सावनेरमध्ये आलेलो आहे। ताई, तुम्ही भाजपकडून आहे, सर्वात आधी तुमचा परिचय द्या। माझं नाव संजना मंदार मंगळे आहे। माझं एज्युकेशन BA इलेक्ट्रॉनिक्स, मी MBA झालं आहे मार्केटिंगमध्ये। सध्या मी तर नवी आहे, पण बाकी सगळे आमचे जे घरचे आहे ते खूप जुने कार्यकर्ते आहे। नक्कीच आपण सर्वांचा आधी परिचय जाणून घेणार आहोत। दादा काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, काय सांगाल, कोण उमेदवार आहे? आमच्याकडून सीमा चापेकर हे उमेदवार आहे। आमच्या गेल्या 3 डिव्हिजन त्यांचे मिस्टर इथनं नगरसेवक निवडून आलेले आहे आणि ते आमचे उमेदवार आहे। नक्कीच शिवसेनेकडून आहे। ताई, काय नाव आहे तुमचं? माझं ममता राजेंद्र नारनवरे आहे। मी शिवसेना उभाटाकडून उभी आहे आणि काँग्रेसचं मला समर्थन आहे। माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे। अपक्ष उमेदवार देखील आहेत। ताई, तुमची ओळख सांगा, परिचय। सौ इंदिरा अमित जोडापे, माझी नगरसेविका। आणि आता आहे आम आदमी पार्टी, नवीन आहे खरं तर निवडणुकीसाठी, काय सांगाल, परिचय द्या। नमस्कार, मी अश्विनी पंकज घाटोडे। तर मी एक इंजिनियर आहे आणि माझा हा एक्सपिरियन्स येतो 10 to 12 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन सिनियर ह्युमन रिसोर्स, जे की मी बाहेरच्या देशातल्या लोकांना हायर करते। सो माय जॉब इज की हा कम्युनिकेशन रिलेटेड आणि सेवा रिलेटेड जॉब आहे। नक्कीच। आणि या सर्वांचं बोलून झाल्यानंतर इथे मागील अनेक वर्षापासून ज्यांचं वास्तव्य आहे आणि लोकप्रतिनिधी आणि लोकांचे मुद्दे जे आहे समाजापुढे उचलून धरण्याचं काम जे कोणी करत असेल ते पत्रकार आहे आणि आपल्यासोबत समाजसेवक आणि पत्रकार देखील आहे या मुद्द्यावर बोलण्यासाठी। दादा, आपला परिचय द्या। मी किशोर दुंडेले, सावनेर शहराचा निवासी असून मागच्या 40 वर्षापासून पत्रकारिता करतोय। समाजसेवेची आवड आहे आणि माझी नगरी सुजलाम सुफलाम व्हावी याकरिता प्रयत्नशील आहे। नक्कीच दादा, आपला परिचय? माझं नाव ॲडव्होकेट शशिकांत ठाकूर आहे। मी सावनेरचे निवासी आहे आणि सतत मी सावनेर राहून हे पाहत आहे की काय सुरू आहे। आणि आता जे हे सुरू आहे चुनावामध्ये, आणि एक वेळा लोकांना भाजपाला मौका दिले, दुसरे वेळा काँग्रेसला दिले, पण आता सावनेर स्थिती काय
नक्कीच तर आपण बघतो आहे की मागील अनेक दिवसापासून जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या, मात्र त्याआधी जे आहे इथे नगर विकास आघाडी आणि भाजपची जी आहे हे होती सत्ता होती। ताई काय सांगाल, तुमची सत्ता होती, काय कामं केले मागील 5 वर्षात? आमची सत्ता म्हणजे नगर परिषद मध्ये आमची सत्ता होती, पण ओव्हरऑल MLA आमचे काँग्रेसचे होते। तर तुमची सत्ता असताना नगर परिषदेत काय कामं केली तुम्ही? आम्ही तर भरपूर कामं केली आहे। ज्या काही कंप्लेंट झाल्या त्याच्या अगेन्स्ट मध्ये आमच्याकडून जितके झाले आम्ही समोर प्रपोज केले, MLA साहेबांना प्रपोज केले, त्यांनी जेवढा आम्हाला फंड प्रोव्हाइड केला आम्ही सगळे कामं केलेली आहे। जसं स्वच्छता झालं, रस्ते झाले भरपूरशे, आणि जे काही म्हणजे कंप्लेंट्स होत्या, बेसिक गरजा होत्या, त्या सगळ्या आम्ही पार पाडल्या। काही ठोस काम केलं असं? ठोस म्हणजे सध्या सावनेर तर काही भाग बघाल तर काहीच डेव्हलप नाही आहे, ना रस्ते आहे ना स्वच्छता आहे। तर मेन त्याच्याकडे लक्ष देऊन आम्ही ते केलेलं आहे। कारण काय आहे? कारण काही डेव्हलप नाही झालं। तुम्ही जसं म्हटलं की सावनेरमध्ये काही डेव्हलप नाही झालं। 30 वर्षापासून डेव्हलप याच्यासाठी नाही झालं कारण MLA आमचे नव्हते, त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही MLA तुमचे नव्हते तर काय काँग्रेसच्या MLA वर खापर फोडण्याचा विषय नाहीये। काय सांगाल, हे दावा करत आहे की स्वच्छता आणि इतर विषयावर त्यांना जे कामाची संधी मिळाली ते त्यांनी केलं आणि फंड कमी मिळाला म्हणून विकास कमी झाला। तुम्ही निरनिराळ्या भागात जाता इंटरव्ह्यू घेण्याकरता, फक्त ह्याच विधानसभा क्षेत्रात तुम्ही आल्या नसता। हे कितपत योग्य आहे का? इथं गेल्या 25-20 वर्षापासून आघाडी म्हणजे भाजपाना आघाडीची सरकार होती, मुंबईमध्ये त्यांची सरकार, दिल्लीमध्ये त्यांची सरकार, आणि ते लोकल एका आमदारावर खापर फोडून राहिले। आणि ते म्हणण्यापेक्षा आमदारांनी हे इथे ते ट्रामा सेंटर आणलं, ते पहिले पारला जोडणारा नदीचा पूल आहे तो आणला। आमदारांच्या निरनिराळ्या प्रोजेक्टमध्ये जे नगर परिषदमधून पास होतात ते प्रोजेक्ट पास करण्यात आलेले नाही, म्हणून ते काही कामे आमदाराची पूर्ण झाली नाही आणि आज ते आमदारावर खापर फोडतात, ही खूप शर्मेची बाब आहे। नक्कीच शिवसेनेचे पण उमेदवार आहे, काय सांगाल? यांनी म्हणताय की यांनी विकास केला आहे, त्यांना जेवढा फंड मिळाला तेवढा विकास केला, काय सांगाल तुम्ही सहमत आहे यांच्या विधानासोबत? हो, मी डोमासा भाऊसी याच्यासोबत सहमत आहे, कारण का मी पण त्यावेळेस होती नगरसेविका, तर तेव्हा फंड काही आमच्यापर्यंत आले नव्हते, त्यांच्यामुळे आमचे खूप कामं राहिले होते। तर त्याच्यासाठी आम्ही मागील आमदारांना दोषी ठरवत नाही। दादा काय सांगाल, काय विकास झाला? वाटतं का मागील 30 वर्षात विकास झाला? हे बघा, सगळ्यात मोठी सावनेरची शोकांतिका हे आहे की कोणी म्हणते काय याच्यावर विचार करा तुम्ही स्वतः। 20-25 वर्षापासून इथे नगरसेवक कोण आहे, नगर अध्यक्ष कोण आहे आणि सरकार कोणाची आहे आणि खापर कोणावर फोडतो आहे। मी तुम्हाला साक्षात दाखवतो, हे पोलीस स्टेशन बघा, हे आमदार साहेबांच्या फंडातून झाला। बघा, नवीन दिवार इकडे दाखवून द्या, नवीन तहसील दाखवून द्या, हे आमदार साहेबांच्या फंडातून आहे। एक जिता जागत उदाहरण सांगतो, हे जिवंत झाड आहे, एक जिवंत झाड आपल्या समोर होतं, 100 वर्षाची किंवा 110 वर्षाची आयुष्य होती, जिवंत झाड कापून टाकलं त्यांनी। हे एवढी मोठी शोकांतिका फक्त नाव लावण्यासाठी? याच्या विरुद्ध काय होऊ शकतं सावनेरमध्ये? मला हे म्हणायचं आहे की सावनेरचा विकास करता की स्वतःचा विकास करता हेच कळत नाही। हो, इथला आता स्थानिक आमदारावर बोलतो ना। नक्कीच आपण यांच्यापर्यंतही जाणार आहोत। काय सांगाल, तुम्हाला वाटतं की मागील 30 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर जो विकास व्हायला पाहिजे होता तो झाला का? इथे तर विकास असा काहीच दिसत नाहीये। कोणत्या विकासाबद्दल हे लोक बोलताय, आय डोंट नो कशाबद्दल हे लोक बोलतायत। काहीच विकास झालेला नाहीये, ना रस्त्याचा, ना शिक्षणाचा, ना आरोग्य क्षेत्रात, ना कशामध्येच। तुम्ही त्या झोपडपट्टीत जाऊन बघा, तुम्ही त्या पंक्तीवर जाऊन बघा, तिथल्या लोकांना भेटा, तेव्हा तुम्हाला कळेल का विकास काय झालेला आहे। आणि खरा विकास हा तिकडनंच होणार आहे आणि ते फक्त आम आदमी पार्टी करणार। आपण एक्सपर्ट पर्यंतही जाणार आहोत। दादा काय सांगाल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगराध्यक्षांनी BJPची नगराध्यक्ष होते, नगर विकास आघाडीचे होते, काय वाटतं जे काम व्हायला पाहिजे ते झालं का? इथे आता कामाचा बद्दल म्हटलं तर एकामेकांवर खापर फोडल्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे। आमचं गाव मागच्या 50 वर्षापासून जसं होतं तसंच आहे। इथे मूलभूत गरजा आहे, आज पिण्याचं पाणी देऊ शकत नाही। 15 वर्षापासून आघाडी आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, दर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाणी मिळतं, तेही मुबलक पाणी मिळत नाही। 2 फिल्टर प्लांट आहे, परत शहरामध्ये 2 फिल्टर प्लांट मंजूर आहे, त्याच्यासाठी निधी मिळून नाही राहिलेला आहे, त्याच्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही। इथे विकासाचे जे मुद्दे आहे, जसं रोजगार नाही आहे, युवकांना रोजगार नाही आहे, इथे कॉम्प्लेक्स नाही आहे,
काय कसे लोक फुटपाथवर बसून आपलं जीवन जगून राहिलेलं आहे. खूप मोठी आपण आता हे मोठे रोड बघून राहिलेलो आहोत. थोडं आतमध्ये वस्तीमध्ये गेलो तर आपल्याला भयावह स्थिती दिसेल. तिथे पाणी नाही, रस्ते नाही, काही नाही. आणि हे फक्त माझा असा एक आरोप आहे की नगरपालिकेमध्ये कोणीही नगरीचा विकास करण्याकरिता जात नाही. ते फक्त स्वतःचा विकास करतात. याच्याशिवाय इथं दुसरं काही पर्याय नाही. ताई, पुन्हा तुमच्यापर्यंत आलो आहे. जसे यांनी सांगितलं, फक्त स्वतःचा विकास करतात. इथे मूलभूत सोयी सुविधा देखील नाही. पाण्यासारखी गोष्ट इथे एक दिवसा आड मिळते. पाण्यासाठी तर MLA साहेबांनी 98 करोडचं प्रपोजल ठेवलं आहे. त्यात होईलच, अप्रुव्हल मिळेलच. 110 करोडची मंजुरी झाली. आता हे जुन्या यांना माहिती आहे. काय म्हणाल? गेल्या 25 वर्षामध्ये एकही इथे सावनेरला कारखाना आला नाही. त्यावेळेस आदरणीय सन्मान दादा, आपण पाण्याबद्दल, रस्त्यांबद्दल बोलतो आहे. नगराध्यक्षाचं खरं तर काम आहे त्याचा पाठपुरावा करणं आणि पाण्यासारखी मूलभूत सुविधा देखील सावनेरच्या नागरिकांना. ज्या प्रकारे सावनेर मधून आता निवडणूक झालेल्या विधानसभेमध्ये 8,000ची लीड दिलेली आहे शहराने, सावनेर शहराने, याचाच मतलब म्हणजे एक सावनेर नगर परिषद मध्ये काम होईल असा अंदाज लोकांना वाटते. म्हणून 8,000ची लीड स्थानिक आमदाराला दिलेली आहे. आणि त्यांच्या आदेशाने आता जे नगर परिषद बसेल आणि त्यांच्याप्रमाणे काम होईल. आणि विकास आता या ठिकाणी आपण उभे आहे. काही लोकांनी म्हटलं का झाड कापलं, हे कापलं, पण या ठिकाणी 125 फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज उभारणार आहेत. या चौक चांगला मोठा बनणार आहे. गांधीजीला हटवून व्यवस्थित तिथे करणार आहे. हा 26 करोडचा हायवे मधामध्ये मंजूर झालेला आहे. आपली बिल्डिंग झालेली आहे. आणि आता सांगितलं काही लोकांनी की पोलीस बिल्डिंग जे आली आहे ते सन्माननीय देवेंद्रजींनी ते मंजूर केलेली आहे. नक्कीच आपण काँग्रेसकडे येऊया. काँग्रेसच्या विकासाचा अजेंडा काय? सावनेराच्या विकासाचा अजेंडा साधारण मनुष्य आम आदमी आहे. काँग्रेस नेहमीच आम आदमीच्या पाठीशी राहिलेली आहे. आज या सावनेर नगर परिषदमध्ये बहुतांश वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. आज तुम्ही आता इथं फिरा, कमी वेळेचा निवडणुकीचा कार्यक्रम आहे तरी इथे आज उत्साहाचं वातावरण लोकांमध्ये नाही. त्याचं कारण हे आहे का आज त्यांच्या सोयाबीनला भाव नाही, त्यांच्या कापसाला भाव नाही, म्हणजे खरेदी सेंटरही नाही ओपन झालेले आहे. म्हणून लोकांकरिता मतदान म्हटलं म्हणजे एक सणासारखा उत्सव असतो. आणि मी एकदम असं म्हणत नाही माझ्या मित्रपक्षांना की त्यांनी काही कामं केली नाहीत. त्यांनी एक काम खूप मोठं केलेलं आहे इथं सावनेरात. पिंपळाच्या झाडापासून तर वडाच्या झाडापर्यंत इथं एक पिंपळाचं झाड होतं 200 वर्ष जुनं, त्याला उडवली. 350 वर्ष वडाचं झाड उडवलं झेंडा लावण्याकरिता. झेंडा कसाही लागू शकतो कुठेही, पण 350 वर्षाचे झाडं कापून किती टन प्राणवायू तुम्ही गावातील लोकांकरिता कमी केला हे यांच्या लक्षात येत नाही. आणि पर्यावरण कसं आपण राखू हे यांच्या लक्षात येत नाही. काँग्रेसचा अजेंडा नेहमी आम आदमीच्या पाठीशी राहिलेला आहे. म्हणून आम्ही एक साधारण आम उमेदवार दिलेला. तुम्ही उभाटाची दावेदारी करतायत, काय सांगाल? विकासाचा अजेंडा काय असणार? विकासाचा अजेंडा सन्माननीय आमचे सुनील केदार साहेब आणि आमची पूर्ण टीम आम्ही बसून हे ठरवलं आहे की गावामध्ये जे मूलभूत सुविधा लागते, आता कितीतरी वर्षापासून पाण्याची सुविधा पटली. आम्ही अजेंडामध्ये लिहिलं आहे की प्रत्येक घरोघरी आरोचं पाणी पोहोचलं पाहिजे आणि कंटिन्यू 24 घंटे चाललं पाहिजे. इव्हन आरोचं झाल्याच्या नंतर आम्ही गरम पाण्याची सुविधा पण त्यांच्या घरी पोहोचून देण्याची आम्ही जो अजेंडा ठेवलेला आहे ते पण 24 घंटे चालेल. हा पण अजेंडा आहे. वरून ज्याच्याकडे तुम्ही आता जे म्हटलं गरम पाणी देखील त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा अजेंडा आहे, खरंच असं होऊ शकतं का? फक्त हे मी तुम्हाला विचारू इच्छितो, एक ग्रामपंचायत मध्ये एक पेरे पाटील म्हणून आहे, त्यांनी ग्रामपंचायत दुरुस्त केली. घरोघरी नळ, आरोचं पाणी वेगळं आहे, गरम पाण्याचं नळ वेगळं आहे. एक ग्रामपंचायत करू शकते तर सावनेर शहर नाही करू शकत. नक्कीच. तर अपक्ष उमेदवार देखील आहे, यांच्यापेक्षा वेगळा असा तुमचा काय अजेंडा आहे आणि काय विकास करणार आहे तुम्ही? हे नगराध्यक्ष पदाकरिता उभे आहेत. माझी नगरसेविका आहे. आम्ही कोरोना काळामध्ये एकही नगरसेवक, एकही पक्षाचे व्यक्ती त्या संकट परिस्थितीमध्ये जनतेच्या पाठीशी कोणी नव्हते, परंतु आम्ही दोघंही जनतेच्या सेवेमध्ये होतो, जनतेचे प्रश्न सोडवले, जनतेला हेल्पफुली होतो. आणि त्यानंतर मेन विषय आहे
हा काळ आहे लढाईच्या माध्यमातून आपण आपल्या गावाचा विकास किती सुदृढ करू शकतो, आपल्या गावाला किती पाठिंबा देऊ शकतो. शिक्षण प्रणाली कमी आहे, आरोग्य सुविधा कमी आहे, फुटपाथवाल्यांना सुद्धा सुविधा नाही आहे, बाजारपेठेची सुविधा नाही आहे आणि वरतून अशा भरपूरशा गोरगरिबांच्या मूलभूत गरजा आहे. आपण नगरसेवक पदासाठी उभं राहतो, आपण मालक नाही, मतदाता मालक आहे. त्या मालकांचा विचार करा, त्या गोरगरिबांचा विचार करा. असे छोटे छोटे प्रश्न, मूलभूत गरजा भरपूर आहे. आम आदमी पार्टी पहिल्यांदा निवडणूक लढत आहे, काय अजेंडा असणार? मॅडम नमस्कार, मी संजय टेंबेकर, वरिष्ठ आम आदमी पार्टीचा माणूस. हा माझ्याकडे सावनेरचा विकास आराखडा आहे. याच्यामध्ये सावनेर नगर परिषदेने WCL ला म्हटलं होतं की बा आम्हाला ओल्ड बेल्ट मधून बाहेर काढा. ते किती काही बोलत असले, आमचे मित्र, पक्षातील मित्र ते किती काही जरी उच्च आवाजात बोलत असतील, परंतु सावनेर हे WCLच्या खाली आहे. WCL ला नगर परिषदनं पत्र लिहिलं आहे आणि WCL त्यांना पत्राचं उत्तर पण दिलेलं आहे, माझ्याकडे आहे. ते म्हणताय की हा विकास आराखडा इथे होऊ शकत नाही, कारण की याच्या सावनेरच्या खाली WCL कोळसा आहे. म्हणून हे सर्व खोटं बोलण्याचं काम करतात. खोटं बोलून आपल्याकडे वोट कसे येतील हा यांच्या मागचा उद्देश आहे. बाकी विकास काहीच नाही. नवीन पार्टी आहे आणि त्यांनी जसं सांगितलं की इथे खरं तर कोळशाची खाणी आहे. ताई तुम्ही काय सांगेल? जसं यांनी म्हटलं की इथे विकास होऊ शकत नाही तुमच्याच पार्टीच्या. त्यांनी स्पेशली WCL विकास याच्याबद्दल म्हटलं, कोळसाबद्दल म्हटलं आहे त्यांनी. तो विकास ऑब्विसली इथे होऊ शकतो आणि विकासासाठीच आम्ही इथे आलेलो आहे. तर आमचा एजेंडा, आम आदमी पार्टीचा एजेंडा हा आम आदमी पार्टीसाठी. जसं वीज सगळ्यात मोठा आता जो प्रॉब्लेम वीजचा सुरू आहे, जे इतका 5 टाइम्स जास्ती बिल येत आहे, तर सगळ्यात पहिले आमचा एजेंडा आहे की आम्ही सोलर प्लांट आणण्याचं आमचं इथे प्रयोजन आहे आणि त्या सोलर प्लांट थ्रू सगळ्यांना वीज मिळेल 24/7 आणि त्याच्या थ्रू काही युनिट्स आम्ही फ्री पण करणार आहोत. सेम गोज टू फिल्टर प्लांट ॲज वेल. फिल्टर प्लांट पण आपण आणणार आहोत, जेणेकरून आता पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे, गढूळ पाणी येते ज्याच्याने जे हेल्थ इश्यूज होत आहे, ते पण प्रॉब्लेम आम्ही फिल्टरेशन प्लांटनी सॉल्व्ह करणार आहे. सेम गोज टू शिक्षण. त्या नगर परिषदेच्या काय वाटतं तुम्हाला, यांनी जो अजेंडा सांगितला आहे यांच्यावर, याकडे कसं बघतात? हे सब बोल बच्चन है. जसं अमिताभ बच्चन चालून राहिलेला तसं हे बोल बच्चन आहे. येणे, भूलथापा देणे आणि करून जाणे. सगळ्यात मोठी शोकांतिका, काही महिन्या पहिले इथे खूप मोठं झाड होतं वडाचं, जवळपास 500 वर्षाचं. ते झाड जेव्हा कापण्यात आलं त्यावेळेला जवळपास हजारो पक्षी 3-4 दिवस रोज घरटा मारून त्यांना आपलं नवीन घर शोधावं लागलं. तेव्हा हे पक्ष्यांचे होऊ शकले नाही, पर्यावरणाचे होऊ शकले नाही, तर सामान्य माणसाचे काय होणार? काय सांगाल दादा, तुम्ही कसं बघता यांचा अजेंडा आहे त्याकडे कसं बघता? मैडम, ये एक पार्टी दूसरे पार्टी के खिलाफ बस एक प्रोपेगेंडा इनका. और यहाँ पर हमारे नगर परिषद में एक प्राथमिक स्कूल था, सुभाष प्राथमिक स्कूल, आज वो बंद पड़ने के कगार पे है. शिक्षा का पूर्ण अभाव है, गरीब बच्चे कॉन्वेंट पढ़ाना पड़ रहा है, बच्चे पढ़ नहीं पा रहे, जिनके कारण नगर परिषद कोई ध्यान नहीं. दोनों पार्टियाँ जो कांग्रेस में थे वो बीजेपी में चले गए, कुछ बीजेपी थे कांग्रेस में चले गए, कांग्रेस तो बीजेपी में हो गई है. तो सब एक जैसे एक दूसरे से मिले हुए हैं. यहाँ कुछ होने वाला नहीं. केवल बोल बच्चन, जो सर ने बोला, बोल बच्चन चालू है, जनता को बेवकूफ बनाने के चालू है. दोनों पार्टी मिली हुई. भाजप विकासाचा दावा करेल? बिलकुल करेल. भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये मोदी सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र सरकार आहे आणि सावनेरमध्ये भाजपा सरकार येणार आहे. आज सावनेर शहरामध्ये 4ही कुंट्यांनी चौबत्रीकरण रस्ते आहे. हे सावनेरचा विकास म्हणजे आदरणीय सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब आमच्या पाठीशी आहे, देवेंद्रजी आमच्या पाठीशी आहे. सन्माननीय विकास पुरुष आमदार आशिषजी देशमुख आमच्यासोबत आहे. आम्हाला पूर्ण भरोसा आहे की सावनेरमध्ये येत्या 5 वर्षामध्ये भरपूरसे कामं होणार आहे, भरपूरसे फॅक्टऱ्या येणार आहे, एज्युकेशन संस्था येणार आहे आणि आमदार साहेब त्या कामाला लागले आहे. आणि विकास आराखड्यासाठी मुख्य सचिवासोबत 2 वेळा हायर मिटिंगा झालेल्या आहे आणि विकास आराखडा तो लगेच 2-3 महिन्यामध्ये हा होणार आहे. सुनील बाबू केदार यांचा सावनेर गड आहे, काय कसं बघता विकासाकडे? काय होईल? सुनील बाबूंना तर इथं नक्कीच विकास केलेला आहे. आता जसं आमचे मित्रपक्षाचे काही लोकांना सांगितलं आहे की सावनेरच्या 4ही बाजूने रस्ते बनले आहे, ते सुनील बाबूची देण आहे, त्यांची मेहनत आहे. इथे जे शासकीय इमारती आहे, पोलीस स्टेशन झाला, पंचायत समिती किंवा
जे तहसील ऑफिसची इमारत आहे, वसतिगृह आहे, हे सुनील बाबूची देण आहे. आणि आमचे मित्र त्यांच्या आशीर्वादाने आता विजय निश्चित आहे, आमचा विजय निश्चित आहे. कारण जे आता तुम्ही प्रश्न विचारला आमच्या मित्रपक्षाच्या लोकांना, पण त्याच्या जे विजन आहे त्यांचा विजय फक्त झेंडे लावण्याचा आहे. त्यानं सांगितलं, स्पष्ट केलं आहे त्यानं का ते फक्त झेंडे लावणार आहे. सफाईवर काही बोलत नाही, पाण्यावर काही बोलत नाही, रस्त्यावर काही बोलत नाही, झेंड्यावर बोलते फक्त. तर हे त्यांचं विजन आहे, याच्यावरून दिसून येते. तुम्ही विजयाचा दावा करताय? 1001% आमचा नक्की विजय होणार आहे. मी सन्मान्य ताईला स्वारी म्हणजे बहिणीसारखी लागते ते मी एक विचारू शकतो. ताई मला सांगा, तुम्ही मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रोच्या याच्यामध्ये आहे, किती वर्ष झाले? रिझाईन केलं मी होती. बरोबर, 10 वर्ष किंवा 5 वर्ष झाले असेल. पण मी हे विचारू शकतो की मॅडम, तुम्ही तिथं असताना तुम्ही एखादा अर्ज तरी दिला का की सावनेरपर्यंत मेट्रो आली पाहिजे? मी सन्माननीय इथल्या स्थानिक आमदार साहेबांना मी पत्र दिलं पण अजूनही माझ्या पत्राचं काही उत्तर आलं नाही की गडकरी साहेबांनी, यांना माहिती नसेल पण गडकरी साहेबांनी ऑलरेडी ब्रॉडगेज मेट्रोचा 4 वर्ष आधी प्रपोजल टाकला आहे. ते त्यावर मेट्रोवाले काम पण करत आहे. त्याचा तुमच्याकडून प्रयत्न झाले? आमच्याकडून प्रयत्न मॅम, सर एवढं करत आहे, आपल्याच पार्टीचे सर आहे, आम्ही पण प्रयत्न त्यांच्या मागेच आहे. बस. काय सांगेल, आम आदमी पार्टी विजयाचा दावा करते? यावेळेस हा कॉल आम आदमी पार्टीचा आहे. कारण जनतेने दोन्ही पक्षांना, जे कोणतेही पक्ष आघाडी इथे लढत आहे, यांना भरपूर चान्स दिलेला आहे. 5-5, 6-6 वेळा चान्स दिलेला आहे. आणि याही वर्षी ज्या लोकांना चान्स मिळालेला आहे 5-5, 6-6 वर्षांपासून, तेच लोक त्या पक्षामधून उभे आहेत. आणि लोकांना चान्स दिल्यानंतर सुद्धा ही सावनेर क्षेत्राचा विकास हा 0 आहे. म्हणून यावेळेस आम आदमी पार्टीकडे जनतेचा कॉल आहे. आम आदमी पार्टीने सत्तेमध्ये नसताना सुद्धा सामान्य माणसाचे प्रॉब्लेम्स वरती कॉल घेऊन त्यांचे कामं करून दाखवलेले आहेत. परंतु आज जर आम आदमी पार्टीला सत्तेमध्ये येण्याचा चान्स मिळाला तर नक्कीच सावनेर क्षेत्राचा विकास हा 200% नाही, 400% नाही, 1000% करून दाखवण्याची क्षमता आम आदमी पार्टी. विजयाचा दावा करता का? हो, ऑब्विसली विजयाचा दावा आहे. 101% म्हणजे 1000% अबोव दॅन दॅट आहे. आणि आम आदमी पार्टीच यावेळेस झाडू चालणार आहे आणि सगळ्यांना झाडणार आहे, कचरा झाडणार आहे सावनेरचा. आपण एक्सपर्ट सोबत एका घरचे 2-2 उमेदवार आहे. म्हणजे जे काही मलाई खायची आहे ते सगळी घरीच आली पाहिजे अशी यायची इच्छा आहे. 2-2 उमेदवार आहे एका घरचे. म्हणजे मलाई इकडे तिकडे गेली नाही पाहिजे, आपल्याच घरी आली पाहिजे असा भाजपाचा डाव आहे. म्हणून हा डाव हाणून पाडला पाहिजे असं मी या ठिकाणी बोलतो. आपण एक्सपर्ट सोबत बोलणार आहोत. विजयाचा दावा करताय, काय वाटतंय कुठली पार्टी एक चांगला विकास करू शकते सावनेर? बघा, आता सगळे आपापल्या परीने सगळे आपला विचार सांगून राहिलेले आहे. कोणी म्हणतं की आमदार आमचा आहे, राज्यात सरकार आमची आहे, केंद्रामध्ये आमची सरकार आहे. कोणी म्हणतं की आमदार साहेबांजवळ खासदार आहे, काँग्रेसजवळ खासदार आहे, आपण खासदार निधी आणू. आम आदमी म्हणते की बा आम्ही विकासाचं काम करू. सगळे आपापल्या भूलथापा देऊन फक्त मतदारांना आपल्याकडे कसं वळवायचं. माझं असं म्हणणं आहे की या 4ही पक्षांना, 5ही पक्षांना माझं एक खुलं आव्हान आहे की आपण एक ब्ल्यूप्रिंट तयार करा. ते ब्ल्यूप्रिंट प्रत्येक चौकामध्ये उभी करा आणि त्याच्यावर समजा आपण मतं मागा लोकांना. आपण निवडून आल्यानंतर त्यामधले किती कामं आपण किती दिवसात करणार आहे हे जाहीर करा आणि मग मैदानात या. आपण बघितलं की नगर परिषदेच्या शाळा ज्या आहे पूर्ण जीर्ण झालेल्या आहे. विद्यार्थी तिथे बसत नाही. यांच्या अजेंडामध्ये कुठेच तो विषय दिसलेला नाही. काय सांगता? मैडम, ये शिक्षण एजुकेशन क्या है मालूम नहीं. ये लोग केवल गडकरी साहब, आमदार साहब, गडकरी साहब और आमदार साहब का चुनाव नहीं है, ये नगर परिषद का चुनाव है. नगर परिषद में क्या करना है, आप क्या कर सकते हो बताओ. हमारे कुलार नदी की हालत देखो, वहाँ वाल्मीकि नगर में जाके देखो क्या हालत है, गंदगी भरी हुई है. पूरा सावनेर का नगर परिषद का अस्त व्यस्त है. या केवल ठेकेदारों की मनमानी, ठेकेदारों कोई पार्टी का आ जाए, कांग्रेस भाजपा दोनों के जैसी है. जो एक ठेकेदार दूसरे ठेकेदार, दूसरा ठेकेदार तीसरा ठेकेदार, कोई विकास नहीं है. कांग्रेस भाजपा को लोग किस प्रकार से वोट दे रहे हैं वो तो आने वाले समय बताएगा. लेकिन कांग्रेस भाजपा एजुकेशन के बारे में, साफ सफाई के बारे में, पानी के बारे में, अन्य चीजों के बारे में कोई इनकी व्यवस्था नहीं है, न कोई सोच है. केवल आमदार गडकरी साहब, केदार साहब, अरे गडकरी साहब, केदार साहब का चुनाव नहीं है, ये नगर परिषद का चुनाव है. नगर परिषद के बारे में बात करो आप लोग. नक्कीच आपण आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेबद्दलही बोलणार आहोत.
तुमच्या अजेंडामध्ये तो विषय नाही का, तुमची प्रायोरिटी बिलकुल नाही? बिलकुल आहे, बिलकुल एजेंडा आहे. आम्हाला आमच्या पक्षावर, आमच्या नेत्यावर भरोसा आहे. आम्ही बिलकुल आता येणाऱ्या 2 तारखेला निवडणूक होणार आहे आणि जे दावे प्रतिदावे करणाऱ्यांना हे सांगू इच्छितोय की 3 तारखेला आपण बघून घ्याल. 17 मधून किती सीट येईल असं वाटतं? 17 मधून किती सीट येईल? 23 मधून 23 किती येईल 23 मधून? जवळपास 23 मधून पूर्ण आमचे 18 कॅन्डिडेट येणार आहे. 18 बिलकुल 100%. तुम्ही सांगा, तुमचं शिक्षण आणि आरोग्य याविषयी काय तुमचा अजेंडा आहे आणि किती तुमचे उमेदवार येतील? इथे आम्ही अगोदर या नगर परिषदेच्या शाळामधूनच शिकलो आणि चांगल्या डिग्र्या घेतल्या. इथून मुलं समोर गेलेले आहे. पण या 25 वर्षात ज्या स्टँडर्डच्या नगर परिषदेच्या शाळा होत्या, प्राथमिक शाळा किंवा म्युन्सिपल म्हणजे मिडल हायस्कूल शाळा, त्यांचे पहा आज सर्व नेस्तनाबूत झाले आहे. कोणी तिथे शिक्षण घ्यायला तयार नाही. यांच्या सत्ता असताना गेल्या 25 वर्ष आणि आता पुन्हा नवीन शिक्षणाचा अजेंडा सांगू पाहत आहे तर क्यू येते. आमचं पहिलं कार्य राहील, इथे आमच्या हाती सत्ता आली, आम्ही नगर परिषदेच्या शाळा दुरुस्त करू, इथे प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्त करू. आज एकेका घरी पाणी दूषित आहे, नदी दूषित आहे, त्याच्यामुळे प्रत्येक घरी दर महिन्याला 1000 रुपये कमीत कमी मेडिकलचा खर्च आहे. इतकाही खर्च वाचवला तर लोकांना खूप दिल्यासारखं होईल. दादा, आपण जसं बोललं गरम पाणी देणार आहे, पण त्यापूर्वी शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधा योग्य पद्धतीने द्याव्या असं वाटत नाही? आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय पण घेणार आहोत. त्याच्यामध्ये ई लायब्ररी नगर परिषद तर्फे असं शिक्षण म्हणजे अशी ई लायब्ररी बनवू की एक सुई चाचणी पण पडली तर आवाज आला पाहिजे, इतकं शांतप्रिय असं ते सगळं आम्ही घडून आणणार आहोत शिक्षणाचं. तुम्ही अपक्ष निवडणूक लढत आहे, काय सांगाल, काय वाटतं? आमच्या मते तर असं आहे, गोरगरिबांचे प्रश्न सुटायला हवे आणि एकामेकावर टीका टिप्पणी करून काही नाही. आपण स्थानिक लेवलचे लोक आहोत आणि हे आमदार खासदार हे मोठे इलेक्शन नाही आहे, हे स्वतंत्र राज्याचे स्वतंत्र इलेक्शन आहे आणि इथे मतदाता लोकल आहे. लोकल व्यक्तीकडे फोकस करा, छोट्या छोट्या लोकल लोकांचे प्रश्न सवारा. पाण्याची सुविधा आहे, इलेक्ट्रिकच्या माध्यम आहे, अशा भरपूरशा. 23 मधून किती सीट येईल असं वाटतं? आमच्या मित्रांनी म्हटलं आहे की 23 पैकी 18 सीट. मग 18 सीट जेव्हा ज्यांना दावा आहे ते निवडणूक बंद व्हायला पाहिजे, नाही तर मशीन मध्ये शेटी घातली पाहिजे. हा सीधा सवाल आहे. सावनेरचा विकास, हे जे काही मागचे नगरसेवक होते, प्रत्येक शाळेमध्ये एक व्हिजिट बुक असते. किती नगरसेवक त्या शाळेमध्ये जाऊन व्हिजिट दिली? माझ्याकडे पुरावा आहे कागदाचा. दवाखाना आहे, तिथं व्हिजिट बुक आहे. त्या व्हिजिट बुकवर हे जे काही नगरसेवक उभे आहे किंवा माझी होते, हे किती वेळा गेले, किती वेळा सही मारली, यांनी मला सांगावं. संडासची अवस्था एवढी खराब आहे, त्याचाही व्हिडिओ आहे. पुराव्यासकट बोलतो मॅडम मी, आता फोकणारा धोळत नाही. हे सगळे मुद्दे आमची पार्टी पुढे घेईल. यांनी केलं नाही म्हणून आम्ही उभे झालो, पण आम्हाला काही गरज नाही. आमचा बाप काही राजकारणी नाही. काय वाटतं, 23 मधून किती सीट तुमच्या येतील? आमच्या आता टोटल 18 सीट्स म्हणजे उभ्या केलेल्या आहे आम आदमी पार्टीने. तर आमचा दावा आहे की आमच्या पूर्णच सीट येणार आहे, कारण आम्हाला आम जनतेचा साथ आहे आणि त्यांच्या साथानेच आम्ही विजयी होणार. नक्कीच. तर इथे नगरपालिकेचा मुद्दा घ्यायचा झाला, काँग्रेस असो की बीजेपी असो, हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. सापनाथ आणि नागनाथ. यांनी मुद्द्यावर बोलले नाही. मुद्द्यावर कधी बोलतात? जेव्हा इलेक्शन येते, आमदारकीचे, खासदारकीचे, नगरपालिकेचे, ग्रामपंचायत, तेव्हा मुद्दे असते यांचे. आम्ही ते 4 वर्षापासून आम आदमी पार्टीचा आम्ही सहसंघटन मंत्री आहे, जिल्हा संघटन मंत्री. त्यांनी मुद्द्यावर का बोलत नाही? स्मार्ट मीटर लागले त्याच्यावर काय बोलत नाही? पाणी 1 दिवसाआड येते त्याच्यावर काय बोलत नाही? शाळा गलिच्छ आहे, तिथले बाथरूम आणि संडास त्याच्यावर काय बोलत नाही? तिथे फिल्टर पाण्याची व्यवस्था का नाही? दवाखाना, मॅडम एक मिनिट, एक मिनिट माझं ऐकून घ्या तुम्ही. इथे साप जरी चावला तरी आम्हाला नागपूरला जावं लागतं. नशिबाने तो पेशंट वाचला तर वाचला. कुत्र जरी चावलं तरी नागपूरला जावं लागते. अशी अवस्था आमच्या इथल्या राजकारण्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे. तरी तर आता आम्हाला कंबर कसून आम आदमी पार्टीच्या वतीने सामोरे यावं लागलं. जनतेकरता आम्ही इथे पट्टे मिळवून दिले. आमचं इथे गडकरी साहेबांचं हॅलो मॅडम, गडकरी साहेबांचं कॉन्सेप्ट होतं 40 वर्ष सिमेंट रोड खराब होणार नाही. सिमेंट आपला डांबर रोड खराब होतो, त्याला मेंटेनन्स असते लगेच.
म्हणून कॉन्सेप्ट होतो गडकरी साहेबांचा की 40 वर्ष सिमेंट रोड बनला की तो खराब होत नाही. 4 महिन्यामध्ये सिमेंट रोड खराब झाला, त्याला आम्ही बनवायला सांगितलं, बनवला तो. हे आमचे कामं आहे, अशा पद्धतीने आम्ही काम करतो. नक्कीच. तर आपल्यासोबत एक्सपर्ट आहे, तुम्ही यांचं विजन ऐकलं, काय वाटतं? सत्ता कुणाची येईल? आपण काही दिवस आधी बावनकुळे साहेबांचं अगर संभाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे आणि 51% आम्ही जिंकणार आहोत. याच्यावरूनच विचार करून घ्या की जे महाराष्ट्रात झालं, जे मध्य प्रदेशात झालं, जे उत्तर प्रदेशामध्ये झालं, तसं चित्र इथे नाही झालं पाहिजे. बिहारही झालं. मी शफीक सय्यद, नगरसेवक होतो, स्वीकृत सदस्य. मी स्वतः किती तक्रारी यांच्या विरोधात केलेल्या आहेत, किती भ्रष्टाचार उघडीस आणलेला आहे. नगरपालिकेला जवळपास 40 लाखाचा दंड वसूल म्हणून ठेकेदाराकडून आम्ही आमच्या तक्रारीवर वसूल करण्यात आला. मी तक्रार लोकायुक्तापर्यंत केलेली आहे आणि त्यामुळे 2 CO निलंबित झालेले आहे आणि एकाचे एक परमनंट डिसमिस झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघता, आता सध्या आमदार साहेबांकडून भरपूर सारा निधी सावनेरच्या डेव्हलपमेंटसाठी देण्यात येत आहे. एवढा मोठा निधी यावेळेस मी पहिल्यांदाच बघत आहे की आपल्या सावनेर क्षेत्रामध्ये एवढा मोठा निधी त्यांच्या मार्फत देत आहे. एक आमदार, एक साधा आमदार जर एवढा मोठा निधी आताच्या परिस्थितीमध्ये देत आहे, तर आमचे पहिलेचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा कधीही एवढा मोठा निधी कधी सावनेर क्षेत्रावर खर्च केला नाही. आता जो काही निधी आपण बघत आहोत, एवढे करोडो रुपये या गोष्टीसाठी, त्या गोष्टीसाठी आपण देत आहोत, परंतु तो फक्त कागदावरती दिसत आहे. अजूनपर्यंत त्याची नीव सुद्धा इथे ठेवण्यात आलेली नाही. एवढाला निधी एक आमदार एवढा मोठा निधी कसा काय देऊ शकतो? तर आपण बघतो आहे की सर्वच पक्ष जे आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहे आणि यांनी आपला अजेंडा सुद्धा सांगितलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यांचा अजेंडा काय असणार आहे आणि यांचं जे आहे मत ऐकल्यानंतर लोकांचा कौल कुणाकडे जातो तेही आता बघण्यासारखं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका चौकासोबत. तोपर्यंत बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.